देवी, यावे प्रधानजी. आसन ग्रहण करावे श्री विष्णू. काही कार्य होतं का देवी? बंधू, मी असा विचार केला आहे की प्रति 5 वर्षांनी गडावर जो महायज्ञ होतो तो होणार नाही असे जाहीर करावे. परंतु देवी, आतापर्यंत सगळ्यांना निमंत्रण गेली आहेत. लोक यायला देखील लागली आहेत. आकाशात ग्रह नक्षत्रांची विशिष्ट स्थिती दिसली की यज्ञ होईल. परंतु ती तिथी देखील जवळ आली आहे देवी. पण हे गडावर नाहीत आणि सगळ्यांच्या देखत अपमान व्हायला नको. हे गडावर येतील याची शाश्वती नाही राहिली आता. परंतु देवी, श्री खंडेराय गडावर येणार नाहीत असं का समजायचं? हे त्यांचंही दायित्व आहे. त्यांनीही गडावर असायला हवं. बंधो, सोहळ्यासाठी सगळी प्रजा एकत्र जमणार आहे. देशोदेशीचे राजे येणार आहेत. त्यांच्या समोर काही अनर्थ घडला तर? हे येऊच शकले नाहीत तर? देवी, मला वाटतं की आपण आशा सोडू नये. अशा पद्धतीने शस्त्र टाकू नये. मग तुम्हीच काहीतरी उपाय सांगा प्रभू. देवी, आपण श्री गणेश यांच्यावर हे कार्य का नाही सोपवत? हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. मग आता विलंब नको. मला तर वाटतं या हात्यासनी हे काम जमल. मला तर असं वाटतं या ते देवासनी घेऊनच येतील गडावर. अवय, बरं, गणेशला सांगा मी त्याला बोलावले आहे. मी त्याच्याशी बोलून घेते. वय जी, येत. गणेश, मला तुम्हालाच भेटायचं होतं. मला देखील तुला भेटून फार आनंद झाला आहे. आम्ही म्हणत होतो आलायसा तर जेवण करून जा. परत तेच नाही म्हणले. आजच्यालाच आपण त्यांची आठवण काढली होती ना. मलाही तुमची आठवण येते बाणाई. पण आज मी केवळ श्री खंडेरायांशी बोलण्यासाठी इथे आलो आहे. बानू, अजामेळ, मला आणि गणेशला काही बोलायचे आहे. वहीची देवा. ये बानू, शेवंती, हा, चला आज चला. वय चला चला. मी हात बाहेरच आहे जी. मातेंनी मला तुम्हाला भेटायला पाठवलं आहे. गणेश, मी गडावर यावं म्हणून महसा काही ना काहीतरी प्रयत्न करणार ह्याची मला कल्पना होती. हो, आणि ते अयोग्य नव्हे. नाही, ते खरंच अयोग्य नाही. पण ह्यावर मार्ग कोण काढणार? कसा काढणार? विघ्नहर्त्या गणेशाला इथे पाठवलं आहे. त्या अर्थी हे विघ्न दूर करायला तू आला आहेस असं मानावं लागेल. म्हणजे हे खरोखरीच विघ्न आहे असंच तुम्ही मानता का? गणेश, कोण कुठल्या दृष्टीने पाहतय ते त्यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच मी त्याला विघ्न समजत नाही. पण मला हे सांगून घ्यायचं आहे की तुम्ही गडावर कधी येणार?
म्हाळसा, मी काय ऐकते ते खरं आहे? कशाबद्दल? तू गणेशला पाठवलेस देवांकडे? हो. तो काय करणार आहे? त्याचं देव का म्हणून ऐकतील? आई, तो कोणी सामान्य बालक नाही. त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. तुला कोणीही सहाय्यभूत होईल असं मला नाही वाटत. पण मला माझ्या परीने प्रयत्न करावेच लागतील. मला नाही वाटत ही अशी बोलणी करून काही होईल. काहीतरी मोठंच करावं लागेल ज्यामुळे त्यांना जाग येईल. नाही तर काहीही घडणार नाही. म्हणजे काय करायचं? आग लावून टाकायची, नाही तर विध्वंस करायचा. म्हणजे कळेल गडावर येणं किती आवश्यक आहे ते. हे काय बोलतेस तू आई? मग काय करणार? खूप झाली बोलणी. असंच काहीतरी करावं लागेल, नाही तर काहीही होणार नाही. पण मी माझ्या अनुभवाने सांगते आहे की असं करून काहीही साध्य होणार नाही. हे पहिल्यांदा जेव्हा मला सोडून तिच्याकडे गेले होते तेव्हा कमी विध्वंस झाला होता. पण तरीही ते तिच्याकडे गेलेच ना. पण बोलणीच करायची होती तर आम्ही आहोत. प्रधानजी आहेत, लक्ष्मी देवी आहेत, सगळे मंत्री आहेत. सगळे मिळून गेलो असतो आणि बैठक केली असती. एकदा सकाळी तो सोक्षमोक्ष झाला असता. पण ते जर नाही झाले तर माझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. मग काय करणार आहेस तू? मी स्वतः जाईन आणि त्यांना घेऊन येईन. मग उशीर का करतेस? कारण जेव्हा मी जाईन तेव्हा त्यांना माझ्यासोबत यावंच लागेल आहे. अगं राहू दे बानू. तुला ढीग वाटत असेल का आपल्या हातानं जेवण करून गणेशातनी घालावं. पण एकदा त्यांनी सांगितलंय ना नाही जेवणार म्हणून. भय पण त्यासनी असंच पाठवणं बरं दिसत नाही ना मावशे. अगं ये बानू, अगं देवा मोर कामाचं बोलत आहे ती. आता त्याला आपण काय करणार? नाही, हे विचारू का? हा ग विचार की. तुला कोणी अडवलंय? उगा लहान तोंडी मोठा घास घेते. दुसरं काय नाही बघा. हे गंगे, तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग की. नाही, ते आता देवासनी भेटायला आलं. पर काय काम असेल त्यांचं? अगं गंगे, ते कोणी साधं माणूस नाही. नसत्याल. पर ती कुठं नाही म्हणती. पर काम काय असेल हे राहिलंच की. आपण त्यात नग पडाया. हे नुसतं म्हणाया पण मनात तेच आहे ना. हा उगाच काय बानू तिथं ये जा करती. तिच्या मनात बी तेच आहे ना. तिच्या मनात भ्या असणार आहे का देवगडावर माघारी जात्याल. नाही, देव असं नाही करायचं. देव असं करणार भी नाही. पर देवींचं सांगावं असेल म्हणून ते आले असत्याल. देवींनी सांगितलं असेल का देवासनी गडावर घेऊनच या म्हणून. मी बोलू होय त्यांच्या संग. त्यानं काय होणार आहे? विचारते त्यासनी का त्यांच्या मनात हाय तरी काय. हे बाजू, अगं असं करणं बरं दिसणार नाही. तू नग जाऊ. सतत समध्यांचं एकच म्हणणं आहे का देवांनी गडावर यावं. प्रत्यक्ष जरी तुझ्या बरोबर नसलो तरी कधीही तुला मी अंतर देणार नाही. पण बानू, भविष्यात असाही क्षण येईल की त्या क्षणी मला गडावर जावंच लागेल. आणि तशी परिस्थिती लवकरच येईल अशी चिन्ह मला दिसत आहेत.